हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी। आज आपण पाहतोय ग्रॅव्हिटेशन टॉपिक आणि त्यामध्ये 10th सायन्स टेस्टला आणि त्यामध्ये आजचे आपले मेन पॉईंट्स आहेत मास अँड वेट। हे पहा, जेव्हा आपण 10th क्लासमध्ये ग्रॅव्हिटेशन नावाचा टॉपिक शिकतो त्यामध्ये युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, केपलर्स लॉ अशा अनेक गोष्टी आहेत। त्याचबरोबर महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत जे की मास आणि वेट। आणि जेव्हा आपण 10th क्लासची एक्झाम देतो त्या एक्झाममध्ये मास आणि वेटमधल्या डिफरन्सवरती क्वेश्चन येतो। व्हॉट इज मीन बाय मास, व्हॉट इज मीन बाय वेट याच्यावरती क्वेश्चन येतात किंवा यांचा डिफरन्स येऊ शकतो। म्हणून यांना कंपेअर म्हणजे याचा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट असे क्वेश्चन आत्तापर्यंत एक्झामला आलेले आहेत। म्हणून लक्ष द्या शेवटपर्यंत। या लेक्चरमध्ये या दोन्ही कन्सेप्ट आपण क्लिअरली समजून घेणार आहोत, एवढ्या डीपली जाऊन समजून घेणार आहोत की जेणेकरून 11th क्लासला जरी आपण गेलो तरी आपल्याला मास आणि वेट मधला डिफरन्स लगेच कळायला पाहिजे आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह झाले पाहिजे। तर जास्त वेळ न घेता आपण सुरू करूयात। आजचा आपला पॉईंट आहे मास अँड वेट। आपलं लेक्चर आहे 6वं लेक्चर। बाकीचे लेक्चर्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा प्लेलिस्टमध्ये गेलात तुम्हाला सगळे लेक्चर्स मिळून जातील। प्रत्येक लेक्चर जाऊन मनपूर्वक पहा, मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा आणि लक्षात ठेवा की जे लेक्चर्स आहेत फार महत्त्वाचे आहेत। आलं लक्षात? तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या पॉईंटला सुरू करूया। ओके, तर पहिल्यांदा मास। व्हॉट इज मीन बाय मास? आता सिंपल जर पाहिलं तर माससाठी सिम्बॉल कोणता वापरला जातो? तर माससाठी सिम्बॉल स्मॉल एम वापरतात, कधी कधी कॅपिटल एम वापरतील, कधी कधी M1 म्हणतात, M2 म्हणतात। तर माससाठी वेगवेगळ्या प्रकारे सिम्बॉल वापरला जातो, पण जनरली आपण या ठिकाणी मासला आपण सिम्बॉल काय म्हटलं M म्हणूया। समजा मानलं तर मास म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय मास? जर तुम्हाला प्रश्न आला तर जर एखादा क्वेश्चन आला एक्झाम की व्हॉट इज मीन बाय मास फॉर 1 मार्क्स लक्षात, तर मास म्हणजे काय असणार या ठिकाणी? अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट असलेलं मॅटर। म्हणजे काय म्हटलं? व्हॉट इज मीन बाय मास हा जर प्रश्न आला, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ मास। म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टच्या मध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे, किती पदार्थ आहे, त्याला काय म्हणतो आपण? मास म्हणतो। आता फॉर एक्झाम्पल जर समजा आपण असं म्हटलं की समजा आपल्या या ठिकाणी हे आहे, समजा आपल्याकडे बॉटल आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे एक पॉइंटर आहे समजा आपल्याकडे, तर हे रिमोट म्हणू शकतो आपण। ह्या दोन ऑब्जेक्ट आहेत, याच्यामध्ये अमाऊंट ऑफ मॅटर कसं आहे? जास्त आहे, दिसायला दिसतं आपल्याला भरपूर मॅटर आहे। याच्यामध्ये अमाऊंट ऑफ मॅटर कसं आहे? कमी आहे, म्हणजे याचा मास कसा असणार आहे? कमी असेल। याचा मास कसा असेल? जास्त असेल। म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड आहे। किंवा आपण 2 बॉटल्स घेतल्या पाण्याच्या, एक बॉटल पूर्ण भरलेली आहे पाण्याने आणि दुसरी बॉटल हाफ भरलेली असेल, तर या ठिकाणी मास कोणा जास्त असणार? जी पूर्ण भरलेली त्याचा मास जास्त असेल आणि जी कमी भरलेली आहे किंवा अर्धी भरलेली मास कसा असणार आहे? कमी असणार आहे। म्हणजे मास हा जे काय कन्सेप्ट आहे ते अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड आहे। मॅटर जास्त मास जास्त, मॅटर कमी मास कमी। मग लक्षात ठेवा जेव्हा आपला मासबद्दल बोलल्या जाईल तर व्हॉट इज मीन बाय मास जेव्हा प्रश्न येईल तेव्हा आपल्या डोक्यामध्ये पहिली कन्सेप्ट आली पाहिजे काय? अमाऊंट ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ मास। हे डेफिनेशन लिहू शकतो। आता मासचं युनिट काय? kg। जसं आपण मोजतो, आपण सगळ्यांना माहिती आहे आपल्या घरी साखर असते, अनेक गोष्टी, समजा आपलं वेट आपलं मास असेल, आपण आपलं स्वतःचं मास असेल किंवा अशा अनेक गोष्टी आपण kg मोजतो। दुकानामध्ये गेल्यानंतर आपण अनेक असेल, डाळ असेल, गहू असेल, ज्वारी असेल, अशा अनेक गोष्टी आपण ज्या मोजतो त्या kg मोजत असतो। म्हणजे त्यामुळे जे मास आहे त्या मासचं युनिट काय आहे? kg आहे। आणि SI सिस्टीमनुसार युनिट काय? kg। हां, CJ सिस्टीमनुसार पण युनिट आहे ग्राम। जसं की आपल्याकडे सोनं मोजायचं असेल तर सोनं आपण किलोमध्ये मोजतो का? नाही मोजत। त्याचं कारण काय? कारण तेवढ्या प्रमाणात आपल्याकडे सोनं अवेलेबल नसतं, आपल्याकडे सोनं ग्रामच्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे। म्हणून आपण सोनं जनरली ग्राममध्ये मोजतो किंवा तोळ्यामध्ये मोजतो। 10 ग्राम म्हणजे 1 तोळा असतो जवळपास। तर या प्रकारे आपण पण ज्यावेळेस आपण काय करतो SI सिस्टीमनुसार kg जर मोजत असताल, आपण काय मोजतोय kg मास मोजत असताल तर SI सिस्टीमनुसार आपण CJ सिस्टीमनुसार काय असणार आहे? ग्राम हे युनिट असतं आणि ते आपण पाहतो नंतर। हां, त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की 1 ग्राम म्हणजे काय? 1 ग्राम म्हणजे किंवा आपण काय म्हणू शकतो? 1 kg म्हणूया। समजा फॉर एक्झाम्पल जर आपण असं म्हटलं 1 kg इक्वल टू किती ग्राम असतं? 1 kg इक्वल टू 1000 ग्राम। लक्षात ठेवा 1 किलोग्राम इक्वल टू kg म्हटलं म्हणजेच किलोग्राम, kgचा अर्थ किलोग्राम, तर 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्राम। हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे। आता ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलार क्वांटिटी आहे। पहा लक्षात ठेवा, मास ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलार क्वांटिटी। म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं की व्हॉट इज मीन बाय मास, तर मास इज अ अमाऊंट ऑफ सबस्टन्स, इट कॅन बी मेजर इन द फॉर्म ऑफ किलोग्राम, इट्स SI युनिट इज kg और किलोग्राम आणि इट इज अ स्केलार क्वांटिटी। मास इज अ स्केलार क्वांटिटी। स्केलार क्वांटिटी म्हणजे काय? अशी क्वांटिटी जी फक्त अमाऊंट ऑफ मॅटरवरती किंवा व्हॅल्यूवरती डिपेंड असते। म्हणजे मास जर म्हटलं आपण 10 kg, जसं आपण दुकानदाराकडे गेलो दुकानवरती आणि त्याला म्हणतो आपण मला काय पाहिजे? साखर पाहिजे 10 kg, 20 kg, 5 kg, आपण किलोग्राम सांगतो, आपण डायरेक्शन नाही सांगत त्या ठिकाणी। लक्षात? किंवा फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं फोर्स, तर फोर्स जेव्हा सांगेल आपण तेव्हा डायरेक्शनची गरज असते। म्हणजे समजा जर मी म्हटलं की या वस्तूवर तुम्ही फोर्स अप्लाय केला
ती वस्तू मूव्ह होईल का नाही. तर याच्यावरती मी फोर्स अप्लाय केला तर मूव्ह होईल का नाही, कशावर डिपेंड आहे, डायरेक्शन डिपेंड आहे. कारण मी जर याच्यावरती फोर्स जर समजा अशा या डायरेक्शनला अप्लाय केला, इकडून एक फोर्स अप्लाय केला, इकडून अप्लाय केला, तर फोर्स ही कोणती क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी, ती डायरेक्शनवरती डिपेंड असते. पण मास ही कोणती क्वांटिटी, स्केलार आहे, इथं डायरेक्शनशी संबंध नाही आहे. म्हणजे आपण दुकानदाराकडे गेलो, त्याला म्हणतो 10 किलो साखर द्या, उत्तरेला असं बोलतो का, किंवा 20 किलो साखर द्या दक्षिणेला, असं काही बोलत नाही. कारण त्याच्यामध्ये आपण फक्त एवढंच सांगतो की मास आपल्याला साखर किती पाहिजे, 10 किलो, 10 किलो, 5 किलो, 3 किलो, हे जे के जीमध्ये मोजतो आणि त्याचा डायरेक्शनचा संबंध नाही आहे. म्हणजे आपलं मास ही स्केलार क्वांटिटी, म्हणजे डायरेक्शननुसार बदलणार नाही, ती फिक्स असते. लक्षात. म्हणून त्या क्वांटिटीला काय म्हणतो, स्केलार क्वांटिटी, जी की डायरेक्शनवरती डिपेंड नसते, व्हॅल्यूवरती. सेम एव्हरीवेअर, कुठेही जा तुम्ही मास सारखं राहतं. म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी लिहित असाल तर मास विल बी सेम एव्हरीवेअर. म्हणजे तुम्ही या ठिकाणी आहात, तुमचं मास काहीतरी असेल, तुम्ही मूनवरती गेलात तेवढंच मास राहील, अर्थच्या सेंटरला गेलात तेवढंच मास राहील, इक्वेटरवरती गेलात तेवढंच मास राहील, पोलवरती गेलात तेवढंच मास राहील. कुठेही जा तुम्ही, मूनवर जा, सनवर जा, ज्युपिटरवर जा, अर्थवर जा, कुठेही जा, आपलं मास रिमेन सेम राहतं एव्हरीवेअर. हां, जोपर्यंत काय सारखं आहे, अमाऊंट ऑफ मॅटर सारखं आहे. तर म्हणतात सर एक पाण्याची बॉटल आहे, त्यात 1 लिटर पाणी आहे, पूर्ण वेट समजा 1 किलो आहे, आम्ही पाणी पिऊन टाकलं सर, आता बॉटल तेवढीची, आता खोटं केलं, त्याचा मास किती राहील. ऑब्व्हियसली जर अमाऊंट ऑफ मॅटर कमी झालं तर कमी होईल. पण जर अमाऊंट ऑफ मॅटर तेच आहे, समजा जर मी म्हटलं की आपल्याकडे एक बॉटल आहे आणि 1 kg आहे समजा, याच्यामध्ये मी जर या ठिकाणी मास घेतलं याचं 1 kg असेल, इक्वेटरवरती गेलो 1 kg असेल, मी मूनवरती जरी जाऊन याचं मास मोजलं, मी मास म्हणतो, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द वेट, मी बोलतोय मास. जर याचा मास जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर ऑब्व्हियसली ते किती असणार आहे, 1 kg. मग ज्या ठिकाणी जर मास आपण मोजत असाल तर ते मास तेवढंच राहणार आहे एव्हरीवेअर, कुठेही जा कमी नाही होणार. हां, त्या पाण्याच्यातलं जर पाणी काढून घेतलं तर अमाऊंट ऑफ मॅटर कमी होईल आणि त्यामुळे मास कमी होऊ शकतं. ओके, पण सगळीकडे सारखं राहतं. जर आपण जशाला तशा ऑब्जेक्ट घेऊन जात असताल, जर अमाऊंट ऑफ मॅटर कमी करत नसताल तर एव्हरीवेअर काय राहणार आहे, सगळीकडे मास काय राहतं, सेम राहतं. डज नॉट चेंज इवन वेन वी गो अनदर प्लॅनेट. तेच मी आता म्हटल्यासारखं, तुम्ही कुठल्याही प्लॅनेटवर जा, कुठेही जा, खड्ड्यात जरी गेले तुम्ही तरी मास तेवढंच असणार आहे. मूनवरती गेले तेवढंच आहे, माउंट एव्हरेस्टवर गेलं तेवढंच आहे, सॅटेलाईटमध्ये गेलं तेवढंच आहे. कुठेही जा, तुमचं मास बदलणार नाही, इट विल ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. लक्षात. म्हणजे डज नॉट चेंजेस इवन वी गो टू अनदर प्लॅनेट. दुसऱ्या प्लॅनेटवर जा तुम्ही राहिला, त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला एलियन्स म्हणतील, पण तिथं जरी तुम्ही गेलात तरीही तुमचं मास तेवढ्याला तेवढंच राहणार आहे, बिलकुलही बदलणार नाही. ओके, इट इज द मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट. हे काम आहे इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्टचा इनर्शिया मोजण्याचं काम. आता इनर्शिया तुम्हाला पाहिजे असतं, आपल्याला न्यूटन लॉज ऑफ मोशन नावाचा एक टॉपिक आहे, त्या टॉपिकमध्ये 9th क्लासला तुम्ही शिकला असेल, त्यामध्ये इनर्शिया असतो. इनर्शियाचे प्रकार असतात. इनर्शिया ऑफ, हां तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. इनर्शियाचे टाईप्स असतात, इनर्शिया ऑफ मोशन, इनर्शिया ऑफ डायरेक्शन आणि इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन आणि इनर्शिया ऑफ डायरेक्शन, असे 3 इनर्शियाज असतात. तर त्या प्रकारची इनर्शिया तुम्हाला जर माहिती असतील ऑलरेडी तर कमेंटमध्ये सांगा की कुठली इनर्शिया तुम्हाला माहिती आहे. तर इनर्शिया म्हणजे काय, तर इट इज अ मेजर ऑफ इनर्शिया. म्हणजे इनर्शिया सांगण्याचं काम, म्हणजे इनर्शियाला मराठीमध्ये जडत्व म्हणतात किंवा अपोज होणे. इट इज अ इनर्शिया. व्हॉट इज मीन बाय इनर्शिया, इट इज इनर्शिया जे टेंडन्सी और ॲबिलिटी ऑफ ऑब्जेक्ट और इनॅबिलिटी म्हणू शकतो, इनॅबिलिटी ऑफ द ऑब्जेक्ट टू चेंज इट स्टेट. म्हणजे एखादी बॉडीचं स्वतःची स्टेट चेंज करण्यासाठी जी इनॅबिलिटी असते किंवा अपोज करते, सोप्या भाषेमध्ये. समजा जर मी म्हटलं माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे असा आणि त्या ऑब्जेक्टला मला मोशनमध्ये आणायचे, मी त्याच्यावरती फोर्स अप्लाय करेल, पण मी त्याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये येण्यासाठी अपोज करतो. कारण आपण फोर्स दिला लगेच मोशनमध्ये, तो असं नाही आहे, त्याला मोशनमध्ये येण्यासाठी तो अपोज करतो आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ इनर्शिया, जो अपोज होतो ऑब्जेक्टचा. आणि ते मासचं काम आहे इनर्शिया मोजणं. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टच्या सोप्या भाषेमध्ये मास जास्त, इनर्शिया जास्त, मास कमी, इनर्शिया कमी. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे पॉइंटर आहे आपल्याकडे किंवा रिमोट म्हणू शकतो आपण, हे रिमोट कंट्रोल, तर याच्यावरती या रिमोट कंट्रोलचं मास कमी आहे, तर याचा इनर्शिया कमी. माझं मास कसं आहे, जास्त आहे, म्हणजे इनर्शिया जास्त. म्हणजे आपला इनर्शिया कशावरती डिपेंड आहे, मासवरती डिपेंड आहे. म्हणजे सरळ सरळ आहे, मास जास्त, इनर्शिया जास्त, मास कमी, इनर्शिया कमी. म्हणजे इट इज अ मेजर ऑफ द इनर्शिया. म्हणजे मासचं काम आहे इनर्शिया मोजणं. म्हणजे मास मोजतोय म्हणजे आपण काय मोजतोय, इनर्शिया मोजतोय. मास जास्त म्हणजे इनर्शिया जास्त, मास कमी म्हणजे इनर्शिया कमी. तर अशा प्रकारे हाय द मास हायर द इनर्शिया. म्हणजे हाय मास, जास्त मास असेल, इनर्शिया जास्त असेल, लक्षात. आणि लोअर द मास, लोअर द इनर्शिया. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे इंटरेस्टिंग कन्सेप्च्युअली की मास. आता झाल्यानंतर आपण पाहिलं होतं वेट. वेट म्हणजे काय. आता प्रश्न आहे, आपण जेव्हा मास पाहिलं तर मासच्या गोष्टी क्लिअर आहेत. परत रिवाइज करतो, मासचे पॉईंट कोणकोणते पहा आपल्याला, एक पॉईंट. हां, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज मास. SI सिस्टीमनुसार युनिट काय आहे, kg. तो कसं आहे, इट इज अ स्केलार क्वांटिटी. मास विल बी सेम एव्हरीवेअर. मास डज नॉट चेंजेस इवन वेन वी गो टू द अनदर प्लॅनेट. मास इज द मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट.
इफ मास इज हायर इनर्शिया इज हायर, इफ मास इज लोअर इनर्शिया इज लोअर. अशा प्रकारे. आता वेटमध्ये पहा, वेटमध्ये नेमका काय फरक आहे. तुम्हाला मास जर क्लिअरली कळाला असेल तर वेट कळण्यास मदत होईल. आणि एकदा वेट कळालं की दोघांमधला डिफरन्स कळणं सोपं आहे. म्हणजे एकदम सोपं असतं. पहा आपल्याला त्याला फक्त फोकस करायचे समजून घेण्यासाठी. फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. व्हॉट इज मीन बाय वेट. वेट इज द फोर्स. म्हणजे आपण वेटला काय म्हणतोय, फोर्स म्हणतोय. हा एक प्रकारचा काय आहे, फोर्स आहे, ज्या फोर्सनी अर्थ ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते. म्हणजे मी माझं वेट मोजतोय. म्हणजे काय मोजतोय की मला अर्थ किती फोर्सनी एक्झर्ट करते हे मोजते. तुम्ही तुमचं वेट मोजताय. ह्याचा अर्थ काय की तुम्हाला अर्थ किती फोर्सनी ओढते, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी, ते तुम्ही पाहताय. या ऑब्जेक्टचं वेट मोजतोय मी. तर या ऑब्जेक्टचं वेट म्हणजे काय असणार आहे की या ऑब्जेक्टला किती फोर्सनी कोणा अर्थ काय करते, अट्रॅक्ट करते. त्यालाच काय म्हणतो आपण, वेट. वेट म्हणजे काय, फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ वेट. म्हणजे असं तुम्ही सेंटेन्समध्ये एक लिहून एक मार्क घेऊ शकता. म्हणजे ज्या फोर्सनी अर्थ एखाद्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ वेट. मग जर फोर्स वेट असेल, म्हणजे फोर्स म्हणजेच वेट असेल, त्याचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. कारण न्यूटन युनिट कोणाचं आहे, फोर्स युनिट कोण आहे, न्यूटन. आपण मोजतो. आपल्याला माहिती आहे की फोर्स युनिट काय आहे, न्यूटन. न्यूटन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सायंटिस्ट. आणि त्या सायंटिस्टमुळेच आपण म्हणजे ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला आणि त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्यांच्या त्यांची रिस्पेक्ट म्हणून फोर्सला युनिट दिलेले न्यूटन. आता जे आपण फोर्सचे युनिट जर न्यूटन असेल आणि सांगितले फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट, त्याच फोर्सला आपण वेट म्हटलेले. म्हणजे वेट आणि फोर्स एकच क्वांटिटी आहेत. फक्त अर्थने जर फोर्स एक्झर्ट केला असेल आपल्यावर, त्याच फोर्सला आपण काय म्हणतो, वेट म्हणतोय. मग वेट आणि फोर्स युनिट एकच असणार आहे. जसं मासचं युनिट काय होतं, केजी, पण वेटचं युनिट केजी नाही आहे. आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सर की आपल्याला वेट सर आपण मोजतो, आम्ही ते केजीमध्ये मोजतो. सर माझं वेट आहे 50 kg, सर माझं वेट आहे 30 kg. असे क्वेश्चन तुमच्या माइंडमध्ये आले असतील. पण प्रश्न आहे की तुमचं वेट आपण केजीमध्ये मोजत असताल, मग त्याला न्यूटनमध्ये कसं म्हणाले. कारण वेटचे युनिट तर न्यूटन आहे, मी न्यूटन म्हणतोय आणि आपण तर केजीमध्ये मोजतोय. हा डिफरन्स थोडीशी वाट पहा, पण शेवटी पाहणार. कारण या टॉपिकच्या शेवटी आपल्याला दोन्ही गोष्टी क्लिअर करायच्यात की आपण मास मोजतो का नेमकं वेट मोजतोय, आपलं काय मोजते, सगळ्या गोष्टी क्लिअर होणार. फक्त शेवटपर्यंत टिकून राहा. तर आपल्याला सध्या लक्षात ठेवा, मात्र पक्क लक्षात ठेवा की मास म्हटलं की केजीमध्ये मोजतो आणि वेट म्हटलं की आपण न्यूटनमध्ये मोजतो. एसआय सिस्टीमनुसार वेट किती आपल्याकडे, न्यूटन एवढं वेट आहे आणि त्यानुसार आपण त्याला स्टडी करत असतो. नेक्स्ट आपल्याकडे काय, वेक्टर क्वांटिटी. ऑब्वियसली म्हणजे वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. म्हणजे आपली जी काय होतं आपल्याकडे मास होतं. मास कोणती क्वांटिटी, स्केलार होती. पण वेक्टर क्वांटिटी आहे कोण, वेट. कारण का फोर्स आहे आणि फोर्स कोणती क्वांटिटी असते, वेक्टर क्वांटिटी असते. म्हणजे वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. का वेक्टर आहे, कारण वेट हे डायरेक्शन डिपेंड असतं. म्हणजे ऑब्जेक्टला वेट कुणीकडे, डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट असते. याला वेट वर नसतं. या ऑब्जेक्टवरती वेट या डायरेक्शनला नाही आहे, या डायरेक्शनला नाही, या वेटला डायरेक्शन आहे. कोणती डायरेक्शन, डाऊनवर्ड डायरेक्शनला. म्हणजे मी जर सांगितलं या ऑब्जेक्टचं वेट जर फॉर एक्झाम्पल 20 न्यूटन आहे, त्याचा आता काहीतरी डायरेक्शन असणार आहे. कारण एखाद्या ऑब्जेक्टवरती जर फोर्स एक्झर्ट करत असताल आपण, तर फोर्सला डायरेक्शन असते. मग जर फोर्सला डायरेक्शन असते, फोर्स आणि वेट सारख्याच क्वांटिटी आहेत, तर वेटलाही डायरेक्शन असणार आहे. आणि वेटला डायरेक्शन असल्यामुळे वेक्टर कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. तर फोर्स काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, आणि वेट पण काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. लक्षात. म्हणजे आपल्याकडे वेटला आपण काय म्हणू शकतो, वेक्टर क्वांटिटी म्हणू शकतो. ओके. काय डाऊट आहे, डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगत चला की सर काही प्रॉब्लेम्स असतील तर सगळ्या प्रॉब्लेम्स तुमचे क्युअर केले जातील. फक्त लक्षात ठेवा की आपलं कशाला फोर्स म्हणतो, कशाला वेट म्हणतो आणि हे करतो. अर्थनी फोर्सच आहे, अर्थने एक्झर्ट केला फोर्स, त्याला आपण वेट म्हटलेले. ओके. नेक्स्ट त्याला कोणती क्वांटिटी म्हणतो आपण, वेक्टर क्वांटिटी म्हणतो. नॉट सेम एव्हरीवेअर. पहा एक्झॅक्टली अपोजिट कन्सेप्ट आहे. तेव्हा जेव्हा आपण मासबद्दल बोलत होतो तेव्हा आपण म्हटलं होतं की वेट इज सेम एव्हरीवेअर, मास इज सेम एव्हरीवेअर. म्हणजे कुठेही जा मास सारखं राहतं, कुठल्याही प्लॅनेटवर जा मास सेम राहतं. पण इट इज नॉट ॲप्लिकेबल टू वेट. हे वेटसाठी ॲप्लिकेबल नाही आहे. का, कारण वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आणि त्याचबरोबर त्याचा फॉर्म्युला पुढे पाहणार आहे आपण, त्यावेळेस कळेल की वेट इज नॉट सेम एव्हरीवेअर. कारण त्याचा फॉर्म्युला वेटचा आपण घेतो या ठिकाणी, नंतर येईल आपला. सध्या मी लिहून टाकू वेट इक्वल टू, म्हणजे डब्ल्यू वेट इक्वल टू एम इंटू जी. तर वेटचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सिलरेशन इंटू ग्रॅव्हिटी. आणि जरी तुम्ही कुठेही गेलात मास कॉन्स्टंट राहतं, पण ॲक्सिलरेशन इंटू ग्रॅव्हिटी वाढू तरी शकते किंवा कमी तरी होऊ शकते. मग ॲक्सिलरेशन इंटू ग्रॅव्हिटी वाढली, वेट वाढणार. ॲक्सिलरेशन इंटू ग्रॅव्हिटी कमी झाली, वेट कमी होणार. म्हणजे हे वेट जे आहे ते सगळं कोणावर डिपेंड असतं, ॲक्सिलरेशन इंटू ग्रॅव्हिटीवरती. पुढे डिटेलमध्ये आपण पाहणारच आहे. सध्या मी फक्त तुम्हाला हा पॉईंट समजून सांगण्यासाठी सांगतोय. आणि मग आपल्याला माहिती आहे की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॅरी होते. इक्वेटरवर वेगळी आहे ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी, पोलला वेगळी आहे, हाईटला गेलं वेगळी आहे, डेप्थला गेलं वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्लॅनेटवर वेगवेगळी आहे. मूनवरती 6 टाइम्स कमी आहे अर्थपेक्षा.
प्रत्येक प्लॅनेटवरती ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी वेगळी आहे. जर ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्लॅनेटनुसार बदलत असेल तर वेट पण प्रत्येक ह्याच्यानुसार बदलणार आहे. मग या ठिकाणी दॅट्स वाय वेट इज नॉट सेम एव्हरीवेअर. वेट इज नॉट सेम एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे वेट सारखं नसतंय. म्हणजे एकच ऑब्जेक्ट मी जर समजा म्हटलं याचं वेट आहे 10 न्यूटन, मूनवर गेलो कमी होईल 6 टाइम्स. मी अर्थच्या पोलवरती गेलो वेगळं वेट असेल याचं, इक्वेटरवर गेलो वेगळं वेट असेल. म्हणजे जर मी ऑब्जेक्टला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असेल तर त्या ऑब्जेक्टचं मास रिमेन सेम बट वेट विल बी चेंजेस बिकॉज ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस. आपण बोलू याच्याबद्दल डिटेलमध्ये. इट चेंजेस प्लेस टू प्लेस, प्रत्येक ठिकाणी ती बदलणार आहे. डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, या डायरेक्शन मी म्हटलं की वेट इज द वेक्टर क्वांटिटी. आणि जर वेट वेक्टर क्वांटिटी असेल तर प्रत्येक वेक्टर क्वांटिटीला डायरेक्शन पण असते व्हॅल्यूसोबत. आणि आपली अर्थनी जर फोर्स एक्झर्ट केला असेल आणि त्याला जर आपण वेट म्हणत असाल याचं डायरेक्शन आहे द डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थच्या सेंटरकडे डायरेक्टेड होणार आहे. कोण? वेट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं वेट हे अर्थच्या सेंटरकडे डायरेक्टेड असतं आणि त्यामुळे आपण त्याची डायरेक्शन पण या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे आपल्याकडे अर्थ असेल अशा प्रकारे. ओके, ठीक आहे. समजा आपल्याकडे अर्थ आहे आणि एक ऑब्जेक्ट जर असं मी या ठिकाणी ठेवला तर ऑब्जेक्टचं वेट कोणत्या डायरेक्शनला असतं? टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, लाईक अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि सोप्या भाषेमध्ये वेट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थला सेंटरकडे अट्रॅक्ट करतोय. म्हणजे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठल्याही ऑब्जेक्टला जर सेंटरकडे अट्रॅक्ट करत असेल तर त्याचं वेटचं डायरेक्शन पण तेच असणार आहे, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच वेट आहे. मग जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स टुवर्ड द सेंटर असेल तर वेटची डायरेक्शन कशी असणार आहे? डायरेक्टली टुवर्ड द सेंटर. आणि आता सांगितल्यासारखं वेट इज इक्वल टू, वेटचा सिम्बॉल कोणता वापरतो आपण? डब्ल्यू. वेटला सिम्बॉल कोणता वापरतो आपण? डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे काय? वेट. म्हणजेच काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एफ जी लिहितो वाटतं छोटंसं असं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एम म्हणजे काय आपल्या या ठिकाणी? मास आहे. आणि जी म्हणजे काय? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वेट इज इक्वल टू काय असणार आहे? मास इंटू ॲक्सलेशन इंटू ग्रॅव्हिटी. यालाच काय म्हणतो आपण? वेट. म्हणजे वेट कोणावर डिपेंड आहे? मास आणि ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटीवरती डिपेंड आहे. म्हणजे ॲक्सलेशन टू मास तर बदलणार नाही प्लेस टू प्लेस, म्हणजे ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी जर प्लेस टू प्लेस बदलत असेल तर वेट पण प्लेस टू प्लेस बदलणारच. तर हे पक्क लक्षात ठेवा. कन्सेप्ट एकदम क्लिअर आहे. या तुम्हाला गोष्टी आल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर वेटवरती जर क्वेश्चन आला व्हॉट इज मीन बाय वेट एक्सप्लेन फॉर 2 मार्क्स तर मिनिमम 4 पॉईंट लिहून टाकायचे. 4 पॉईंटमध्ये महत्त्वाचे पॉईंट कोणता? पहिला पॉईंट काय? फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ वेट. सेकंड, इट्स एसआय युनिट इज न्यूटन लाईक अ फोर्स. थर्ड, इट इज अ वेक्टर क्वांटिटी, इट्स डिपेंड अपॉन द डायरेक्शन. फिफ्थ, इट इज नॉट सेम एव्हरीवेअर, इट चेंजेस प्लेस टू प्लेस. And third, it is always directed toward the center of the earth and its formula weight is equal to mg. यापैकी महत्त्वाचे जे तुम्ही हा एक हे 2 हे 3 4 पॉईंट लिहिले आणि हा फॉर्म्युला लिहिला तरी तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातात. मार्क्स घ्यायचे असतील तुम्हाला हे करावंच लागेल, हे समजून घ्यावं लागेल, स्टडी करावे लागेल. आणि एकदा जर कळायला लागलं वेट म्हणजे काय तर काही अडचण येणार नाही. चालेल. डू यू नो आवर वेट मशीन्स टेल अस अ मास. मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण थोड्या वेळानंतर डिस्कस करणार आहोत. तर आपण थोड्या वेळानंतर कशाबद्दल डिस्कस करणार होतो की आपण जेव्हा वेट मोजतोय, मी म्हणतो ना माझं वेट 50 kg आहे, मग वेट 50 kg हा शब्द वापरतो आपण आणि ते 50 kg मग ॲक्च्युली वेट आहे का मास आहे हे कन्फ्युजन आहे. मग त्यामध्ये आपण लक्षात ठेवा. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे आवर वेइंग मशीन जे आहेत इट मेजर्स काय? मास. म्हणजे मी जर एखाद्या वेइंग मशीनवरती उभा राहत असेल आणि माझं वेट 50 kg आहे तर मी 50 kg वेट म्हणतोय, नावाला वेट आहे ते ॲक्च्युली मास आहे, मास. आणि मास माझं 50 kg मास आहे. मग खरं वेट किती असणार आहे? मग वेट जर मला काढायचं असतं वेट इक्वल टू काय असतं? m इंटू जी. मग मला जर माझं मास, मला माहिती माझं मास किती आहे? 50 kg. मग मी जर वेइंग मशीनवरती उभा टाकलो आणि तो 50चा आकडा दाखवतो, याचा अर्थ तो 50चा आकडा म्हणजे माझं वेट नाही आहे. आपण त्याला वेट म्हणतो पण ते वेट नाही आहे, ते माझं मास आहे. आणि ते मास किती आहे? m. समजा मी उभा टाकलो तर माझं मास 50 आहे kg. ओके. इंटू ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी मी अप्रॉक्सिमेटली 10 घेतो तर किती याचं जवळपास 500 न्यूटन. हे झालं माझं वेट. म्हणजे जर माझं वेट मी मोजत असेल तर माझं वेट जर 50 kg दाखवत असेल तर 50 kg ते माझं वेट नाही आहे. तर वेइंग मशीन वेट दाखवत नसते, तर वेइंग मशीन काय दाखवते? मास सांगते. म्हणजे वेट मोजणारी मशीन म्हणतो आपण, पण ती वेट नाही मोजत तर मास मोजते. मग माझं वेट मी जर उभा टाकत असेल, माझं वेट जर मशीन दाखवत असेल 50 kg तर ते वेट नाही आहे,
ॲक्च्युली आपण म्हणायला म्हणतो वेट, ते आहे मास. मग जे माझं मास आहे 50 kg, मग मी किती फोर्स एक्झर्ट करत असेल किंवा अर्थकडे, किंवा मी किती वेट एक्झर्ट करतोय, तर मला वेट काढायचं असेल तर ते आलेलं मास इंटू जी करावं लागेल. त्यामध्ये 50 याला लक्षात. समजा फॉर एक्झाम्पल तुमचं वेट 40 kg असेल, म्हणजे वेइंग मशीनवरती उभा टाकलात आणि 40 kg दाखवतोय, तर 40 kg आहे ते, म्हणजे ते तुमचं वेट नाही आहे, ते तुमचं मास आहे. तुम्ही म्हणत असताल त्याला वेट, सगळे म्हणतील त्याला वेट, तिथून पुढे लक्षात ठेवा. कोणीही म्हटलं ना तुझं वेट किती आहे, तर तुम्ही सांगायचे किती, 500 न्यूटन. तुमचं वेट तेवढं जास्त आहे. लक्षात आलं? कारण वेट म्हटल्यानंतर ते न्यूटनमध्ये सांगायला पाहिजे, केजीमध्ये सांगायला जमत नाही. म्हणजे जर आपण वेट केजीमध्ये मोजत असाल ते आपण सहज मोजतोय, त्यांना असं काही जास्त फरक पडत नसतो. कारण आपण ते काही सायंटिफिकली काय टेन्शन नसल्यामुळे आपण आपलं वेट केजीमध्ये म्हटलं तरी काय असा काय फरक पडत नसतो. पण जर मोर ॲक्युरेटली बोलायचं असेल तर आपलं वेट केजीमध्ये मोजत नाही, वेट तुम्हाला न्यूटनमध्ये मोजावं लागतं. मग आपलं वेट, आता माझं वेट किती असेल, मग माझं वेट आहे 500 न्यूटन, हे माझं वेट आहे. माझं मास किती आहे, 50 kg. म्हणजे मग मशीन काय दाखवते, मला माझं मास 50 kg दाखवते, म्हणजे मास दाखवते. नावाला वेइंग मशीन आहे, पण नाव काय दाखवते, ती मास दाखवत असते. हे लक्षात राहू द्या. ठीक आहे, चालेल. ओके. वी यूज वेट फॉर द बोथ मास अँड वेट अँड मेजर द वेट इन किलोग्राम विच इज द युनिट ऑफ मास. म्हणजे आपण जनरली काय करतो, वेट हा शब्द दोघांनाही वापरतो, माससाठी पण वेट शब्द वापरतो आणि वेटला पण वेट शब्द वापरतो. कारण आपण काय सायंटिफिक रिसर्च करत नसतो, आपण काय असं कमी जास्त झालं म्हणजे असं काय जास्त काय फरक पडत नाही आहे. आणि त्यामुळं जनरली आपण आपल्या स्टडी करतो वेळेस, आपण आपल्या नॉर्मल लाईफमध्ये, स्टडी म्हणण्यापेक्षा आपण आपल्या नॉर्मल लाईफमध्ये जेव्हा हे करत असतो तेव्हा वेट हा शब्द मासला पण वेट म्हणतो आणि वेटलाही वेट म्हणत असतो. पण इथून पुढे आता कधी लक्षात ठेवा, इथून पुढे कधीही तुम्ही मोजल्यानंतर तुमचं मास असं म्हणायचं, वेट म्हणायची गरज नाही. पक्क लक्षात ठेवा. आणि अजून जाऊन क्लासमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना, फ्रेंड्सला तुमच्या विचारायचं तुझं वेट किती आहे. हां, त्यानं म्हटलं वेट माझं 50 kg आहे, तर तुम्ही सांगा की माझं वेट 500 न्यूटन आहे. कारण तुमचं वेट त्याच्यापेक्षा ऑब्वियसली सारखं असेल, पण त्याला वेट म्हणजे तो मास सांगतोय आणि तुम्ही वेट म्हणजे खरं वेट सांगा. आलं लक्षात? चालेल. तर वी यूज द वेट फॉर बोथ अँड मास अँड एज. ओके, मास आणि वेटसाठी मेजर द वेट इन किलोग्राम. तर जनरली वेट कशामध्ये मोजतो आपण, किलोग्राममध्ये मोजायलो. हे बघा टेम्पररी आहे, इट इज नॉट अ अक्युरेट राईट, पण तरी आपण सहज म्हणून जातो विच इज द युनिट ऑफ मास. ॲक्च्युली वेट मोजायला कशाला पाहिजे, न्यूटनमध्येच मोजायला पाहिजे. पण आपल्या रिअल लाईफमध्ये आपण आजूबाजूला वेटला केजीमध्ये मोजतो, पण ते वेट नाही आहे, तर खरं आहे काय आहे, ते मासच आहे. ओके ओके, चला. इफ वी से राजीव वेट इज 75 kg. जर आपण म्हणत असताल एखादा राजीव, समजा एक राजीव विद्यार्थी आहे, त्याचं वेट जर आपण 75 kg म्हणत असताल, ते 75 kg त्याचं वेट नाही. जरी म्हणत असताल आपण वेट 75 kg आहे, तर 75 kg वेट नाही, तर हे 75 काय आहे, मास आहे. ओके, तर आपण कशाबद्दल बोलतोय, राजीवच्या मासबद्दल बोलतोय. दॅट मीन्स राजीव वेट इज इक्वल टू किती असणार आहे, एवढं kg मास किती वेट एक्झर्ट करू शकेल. जर आपण 9.8 जर मल्टिप्लाय केलं त्याला, ऑब्वियसली मी 10 केलं होतं आता, तर किती येणार आहे, 9.8 करावं लागतं, 735 न्यूटन. तर 735 न्यूटन एवढं त्याचं वेट आहे. म्हणजे राजीवचं वेट मी 75 kg म्हणतोय, त्याचा अर्थ 75 kg काय आहे, मास आहे. राजीवचं खरं वेट किती आहे, 735 न्यूटन. हे झालं राजीवचं वेट. म्हणजे तुम्हाला जर तुमचं वेट सांगायचं असेल तर इथून पुढे तुमचं मास मोजल्यानंतर त्याला 9.8 मल्टिप्लाय करा, व्हॅल्यू करून ठेवा आणि कोणा मित्राला विचार तुझं वेट काय, तर सांगून टाकायचं किती. तुमचं जर 75 असेल तर तेवढं घेऊन, तुम्ही 45चे असताल तर 45, त्याच्यानुसार मल्टिप्लाय बाय 9.8 करा. म्हणजे तुम्ही जे वेइंग मशीनवरती तुमचं मास मोजलं जातं त्याला 9.8 मल्टिप्लाय करा, तुम्हाला तुमचं वेट मिळून जाईल. तर मला कमेंटमध्ये फास्टमध्ये सांगा की तुमचं वेट किती आहे. कॅल्क्युलेट करून सांगायचं आहे की तुमच्या मासला 9.8 मल्टिप्लाय करा आणि तुमचं वेट मला कमेंटमध्ये सांगून टाका. ठीक आहे, चालतंय. तर वेट ऑफ द 1 किलोग्राम मास दिलं आपल्याला किती, 9.8 न्यूटन. तर 1 kgचं किती असणार आहे, 1 × 9.8, तर 9.8. तर तुम्ही तुमचं मला कमेंटमध्ये सांगा. चालतंय. चला पाहूया तुमची ब्रेन पॉवर किती आहे. ओके, तर सांगा बरं आता, विल यू वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज वी गो द सरफेस ऑफ द अर्थ. सिम्पल आहे. काय म्हटलेलं आहे, विल युअर वेट, तुमचं वेट कॉन्स्टंट राहील का जर तुम्ही अबोव द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे अर्थच्या सरफेसच्या वर गेलात तर वेट कॉन्स्टंट राहील का. ओके, व्हिडिओला स्टॉप करून कमेंटमध्ये आन्सर सांगा आणि नंतर व्हेरीफाय करा मी काय उत्तर देतोय ते. चालेल, तर कमेंटमध्ये उत्तर तुम्ही दिलं असेल तर आपण काय करूया, या ठिकाणी सुरू करूया. तर या ठिकाणी पहा, सिम्पल माहिती आहे आपला वेटचा फॉर्म्युला काय. अच्छा, आन्सर ठीक आहे, इथं नसेल तर असा आन्सर घेऊया. चला, हां, काय असणार आहे आपल्याकडे, वेट इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला m × g. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर आपण वी गो अबोव द सरफेस ऑफ अर्थ, म्हणजे अर्थपासून जर वर गेलो तर ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी कमी होते, म्हणजे जीची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि जीची व्हॅल्यू जर कमी झाली तर वेट पण काय होईल, कमी होईल. मग याचा सरळ सरळ अर्थ आहे
की याचा आन्सर काय असेल मग, वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज वी गो अबोव द सरफेस ऑफ अर्थ. इज इट राईट? रॉंग. जर अबोव सरफेस ऑफ अर्थ म्हणजे अर्थच्या सरफेसच्या असं वर जात असताल आपण, तर वर गेल्यामुळे ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी कमी होईल आणि त्यामुळं वेट काय होणार आहे, कमी होणार आहे. मग वेट रिमेन कॉन्स्टंट राहतं का? नो. तर याचा आन्सर काय, विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज वी गो द सरफेस ऑफ अर्थ? नो. आवर वेट विल नॉट रिमेन कॉन्स्टंट ॲज वी गो द सरफेस ऑफ अर्थ. याचा आन्सर काय लिहिणार तुम्ही मग, एका शब्दामध्ये लिहायचं. कसं लिहिणार आहे? प्रश्न असा आहे की विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज यू गो अबोव द सरफेस ऑफ अर्थ, म्हणजे तुम्ही जर सरफेस ऑफ अर्थपेक्षा वर गेला तर तुमचं वेट कॉन्स्टंट राहील का? तर तुमचा आन्सर असायला पाहिजे नो. ॲज वी गो द अबोव द सरफेस ऑफ अर्थ अवर वेट चेंजेस, इट डिक्रीजेस बिकॉज acceleration due to gravity decreases as we go above the surface of earth. That's why weight also decreases. It will not remain constant. Next question is पहा. Use your brain power. समजा आपल्याकडे दिले, suppose you are standing on the tall ladder. If your distance from the center of earth is 2r, what will be your weight? तर तुमचं वेट किती असेल? परत सांगतोय पहा की सपोज तुम्ही काय अशी टॉल लॅडर आहे, एवढी मोठी लॅडर असणं शक्य नाही आहे, पण समजा आपण मानली की अशी अर्थ सरफेसपासून अशी उंच शिडी आहे आणि शिडीवरती तुम्ही थांबलेला आहात. किती अंतरावरती वर गेलात? 2r एवढ्या अंतरावरती. ओके, फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ, अर्थच्या सेंटरपासून किती अंतरावरती गेलात? 2r एवढ्या अंतरावरती गेलात. तर तुमचं वेट किती असेल? ओके, याचा आन्सर पुढे नसेल तुम्ही देईल तुम्हाला लगेच. गुड, चालेल. आपण याचा आन्सर बघा. चालेल. आता सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे ही अर्थ आहे, अर्थची रेडियस किती असणार आहे? r. या ठिकाणी तुमचं वेट काहीतरी असेल, पण जर समजा तुम्ही याच्या वर गेलात या ठिकाणी, म्हणजे अजून सेंटरपासून डिस्टन्स 2r आहे, म्हणजे हे r आणि हे r, म्हणजे हे r आणि हे r किती झालं? सेंटरपासून 2r. या ठिकाणचं तुमचं वेट किती असेल? वेट ॲट हाईट h म्हणतो, h एवढ्या हाईटला. मग आपल्याला माहिती आहे वेट इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? mg. पण मला हाईटला वेट पाहिजे असेल, h लिहिलं. पहिल्यांदा मी या ठिकाणचं वेट सांगतो. या ठिकाणचं वेट किती असणार आहे? या ठिकाणचं वेट घेऊया w इज इक्वल टू mg. आणि m जशाला तसं जीची व्हॅल्यू होतं g m अपॉन आरचा स्क्वेअर. ही स्मॉल जीची व्हॅल्यू आहे ऑन द सरफेस ऑफ अर्थ. मग या ठिकाणचं वेट कुठलं? सरफेसचं ग्रॅव्हिटी कुठली? सरफेसवरची. तर आपण हा फॉर्म्युला लिहू शकतो, किंवा जर तुम्हाला अजून मोर ॲक्युरेट लिहायचं असेल तर असे लिहू शकता, वेट ऑन द सरफेस इज इक्वल टू g मास ऑफ अर्थ मास ऑफ ऑब्जेक्ट डिवाइड बाय आरचा स्क्वेअर. हे झालं वेट सरफेसवरचं. आता जर आपण 2r एवढ्या अंतरावर गेलो, म्हणजे या ठिकाणी गेलो, तिथल्या वेटला मी WH म्हटलं, तर वेट WH इक्वल टू काय असेल मग आता या ठिकाणी? मास जशाला तसं. हे जी कोणतं असणार? GH असेल. त्या हाईटला GH घ्यायचे. GHचा फॉर्म्युला काय असणार? GM अपॉन आर. आर म्हणजे अंतर घ्यायचे. आता या केसमध्ये अंतर किती आहे? r प्लस r त्याचा स्क्वेअर. म्हणजे काय येईल? हे जी जशाला तसं, कॅपिटल एम जशाला तसं, स्मॉल एम जशाला तसं, फक्त मी ऑर्डर चेंज केली आहे, कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. हे r प्लस r किती असणार आहे? 2r. तेच 2rचा स्क्वेअर, म्हणजे 2rचा स्क्वेअर म्हणजे सरळ सरळ काय येणार आहे आपल्या या ठिकाणी? जर मी या ठिकाणी लिहिलं तर हे जर आपण या ठिकाणी पाहिलं, वेट इज इक्वल टू, वेट कुठं पाहिजे आपण? वेट ॲट हाईट h इक्वल टू काय असणार आहे? g कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन 2चा स्क्वेअर 4r स्क्वेअर. पण आपलं माहिती आहे GM अपॉन आर स्क्वेअरलाच काय म्हणतो? वेट ऑन द सरफेस. वेट ॲट हाईट h इज इक्वल टू हे एवढा जो पार्ट आहे GM अपॉन आर स्क्वेअर, याला वेट ऑन द सरफेस डिवाइड बाय 4. म्हणजे जर आपण 2r एवढ्या हाईटला गेलो तर आपलं वेट किती पटीनं? 4 टाइम्स. किती टाइम्स? 4 टाइम्स काय होईल? कमी होईल. म्हणजे आपल्या सरच्या सरफेसपासून जर आपण वर जात असताल किती हाईटला? 2r एवढ्या हाईटला, तर वेट काय होणार आहे? 4 टाइम्स. तर हे आहे, हे तुम्ही बाजूला व्यवस्थित लिहून घ्या. याच्या नोट्स एकदम चांगले आहेत. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, नाही तर तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमीचा ॲप आहे, लेक्चरच्या शेवटी तुम्हाला QR कोड आहे, तो स्कॅन करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. नोट्स अवेलेबल आहेत, एकदम कलरफुल नोट्स आहेत. आणि ह्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले, तर हेही क्वेश्चन तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्या, व्यवस्थित तुम्हाला कळेल. लक्षात हे समजून घ्या नेमकं काय होते, कारण तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येणं गरजेचं आहे आणि क्वेश्चन काय म्हणतो हे कळणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, चालेल. तर होप मला वाटतं की या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर मिळाला असेल. चालेल. तर आता आपल्याकडे काय न्यूमरिकल्स आहेत. लक्षात, हा न्यूमरिकल्स फार महत्त्वाचे आहेत, कारण न्यूमरिकल्सच अशी गोष्ट आहे की जे तुमचे मार्क्स एक्झाममध्ये कमी करू शकते. भरपूर मुलांना न्यूमरिकल्सची भीती वाटते, पण आता बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, कारण तुम्हाला एक ना एक न्यूमरिकल एकदम चांगल्या प्रकारे मी कन्सेप्च्युअली समजून सांगितले. फक्त तुमचं फोकस नजर इकडं पाहिजे, इकडे तिकडे टाइमपास करायचा नाही. लक्षात. चला फोकस करूया. आपला क्वेश्चन काय म्हणतो, मुद्दा म्हणून तुमच्यासाठी क्वेश्चन बनवलेला आहे, एकदम चांगला क्वेश्चन आहे. इफ अ पर्सन वेट, किती दिलं वेट? त्या व्यक्तीचं वेट दिलं आहे
किती आहे 750 न्यूटन ऑन द अर्थ. हाऊ मच वुड बी इट्स वेट ऑन द मून गिवन दॅट मून्स मास इज 1/18 दॅट ऑफ द अर्थ अँड रेडियस इज 1/3.7 दॅट ऑफ द अर्थ. म्हणजे आता प्रश्न पहिल्यांदा समजून घ्या. सरळ क्वेश्चनमध्ये विचारलंय अ पर्सन वेट 750 न्यूटन ऑन द अर्थ. म्हणजे एक व्यक्ती आहे ज्याचं वेट 750 न्यूटन अर्थवरती आहे. त्या व्यक्तीचं वेट अर्थवरती किती आहे 750 न्यूटन आहे. हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून गिवन दॅट मून्स मास इज 1/81. म्हणजे मूनवरती त्याचं वेट काढायचं. आपलं विचारलं का हाऊ मच वुड बी इट्स वेट ऑन द मून. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे त्याचं मूनवरचं वेट काढायचं आहे. अर्थवरचं वेट दिलेलं आहे 750, मूनवरचं वेट काढायचं आणि त्यांनी सांगितलं की मूनचं मास जे काय आहे 1/81 आहे. ओके, म्हणजे आपल्या अर्थच्या मासपेक्षा 81 टाइम्स कमी आहे मूनचं मास. आलं लक्षात. म्हणजे सोप्या भाषेमध्ये त्याच्या 81 अर्थ जर एकत्र आणल्या तर 81 एवढं मून्स एकत्र आणले तर एक अर्थ एवढं मास होऊ शकतं. आलं लक्षात. अँड रेडियस किती आहे 1/3.7 टाइम्स. आता त्याचं काय करणार पहिल्यांदा गिव्हन डेटा करणार आपण. क्वेश्चन जेव्हा एक्झाममध्ये आला तर लक्षात ठेवा गिव्हन डेटा महत्त्वाचा आहे. हा तुम्ही 11-12ला असताल तर त्यावेळेस तुम्हाला याची काही गरज नसते गिव्हन डेटा काढण्याची. डायरेक्ट MCQ शॉर्टकटमध्ये उत्तर काढायचे. पण जर तुम्ही 10th क्लासमध्ये आपण एक्झाममध्ये लिहितोय तर त्यासाठी गिव्हन डेटा काढणं गरजेचं आहे. कारण गिव्हन डेटा काढल्यानंतर तुम्हाला 2 फायदे आहेत. तर चांगले मार्क्स मिळतातच पण त्याचबरोबर क्वेश्चनमध्ये काय सॉल्व करायचे कसं करायचं आयडिया येऊन जाते. पहिलं काय दिले पहिलं गिव्हन डेटामध्ये काय दिले पहा वेट दिले. तर वेट ऑन द अर्थ वेट ऑफ द पर्सन ऑन द अर्थ किती आहे 750 न्यूटन. सेकंड यम म्हणजे काय म्हणलं आपण मास म्हणलं त्या पर्सनचं. मग ई म्हणजे काय म्हणलं मास ऑफ द अर्थ मानलं. कॅपिटल एम म्हणजे काय मास ऑफ द मून मानलं. पाहिजे एम स्मॉल ई म्हणजे मास ऑफ द अर्थ. कॅपिटल एम इंटू म्हणजे कॅपिटल एम काय म्हणलं आपण मास ऑफ द अर्थ. स्मॉल ई नाही या ठिकाणी ई म्हणजे मास ऑफ अर्थ. एम म्हणजे मास ऑफ द मून. मग आपल्याला माहिती आहे काय सांगितलं आपला गिव्हन दॅट मास ऑफ मून इज इक्वल टू काय होतं 180 टाइम्स. म्हणजे मी जर याला असं लिहिलं असतं स्टेप सांगतो ठीक आहे. हे मास ऑफ म्हटलं तर मी या ठिकाणी लिहितो थोडंसं आपल्याला सोपं जाईल. या ठिकाणी लिहितो हां मास ऑफ मून इज इक्वल टू काय असणार आहे 1/81 टाइम्स काय असणार आहे मास ऑफ अर्थ किंवा असं ई घेतलं. ओके, मग हे इकडं गेलं आणि हे डिवाइडमध्ये आलं तर 81 मल्टिप्लायमध्ये जाईल इक्वल टू हे एम ए मास ऑफ अर्थ जशाला तसं डिवायडेड बाय मास ऑफ मून. म्हणजे तेच लिहिलं मी. म्हणजे मास ऑफ अर्थ डिवाइड बाय मास ऑफ मून इज इक्वल टू किती आहे 81. काहीच नाही आपल्याला सांगितलं होतं काय मून मास इज 1/81 मास ऑफ द अर्थ. तेच लिहिले पाहिजे का मूनचं मास इक्वल टू 1/81 टाइम्स मास ऑफ द अर्थ. मी काय केलं 81ला इकडे शिफ्ट केलं मास ऑफ मूनला इकडे शिफ्ट केलं. त्यानुसार 81 इज इक्वल टू मास ऑफ अर्थ डिवाइड बाय मास ऑफ मून ठेवलं. मास ऑफ अर्थ डिवाइड बाय मास ऑफ मून इज इक्वल टू किती आलं 81 आलं. चालेल. ओके, तर मी आता इरेज करतो थोडंसं. हे लक्षात ठेवा ह्या स्टेपमधल्या स्किप करतोय पण त्या स्टेप तुम्हाला समजल्या पाहिजे. जर समजत नसेल तर हे लिहून घेतो साईडला लिहून घ्या व्यवस्थित कारण ते तुमच्या गरजेचं आहे. ठीक आहे. ओके, तर या ठिकाणी RE म्हणजे काय म्हटलं आपण रेडियस ऑफ अर्थ म्हटलं आणि RM म्हणजे रेडियस ऑफ द मून म्हटलं. मग आपल्याला सांगितलं काय अँड द रेडियस इज 1/3.7 दॅट ऑफ द अर्थ. म्हणजे सरळ आपल्याला काय सांगितलेलं आहे आपण जर असं घेतलं रेडियस ऑफ काय मून इक्वल टू 1/3.7 काय असणार रेडियस ऑफ अर्थ. राईट, हा इकडे जाणार 3.7 इज इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ डिवाइड बाय रेडियस ऑफ मून. हा फॉर्म्युला बनणार आहे आपल्याला. ठीक आहे, मग रेडियस ऑफ अर्थ डिवाइड बाय रेडियस ऑफ मून इज इक्वल टू किती येणार आहे 3.7. त्या स्टेप वाईज तुम्हाला सांगितलेले. लक्षात ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण याच व्हॅल्यू आपल्याला पुढे पुट करायच्यात आणि सॉल्व करायचे. हे आपलं गिव्हन आहे. हे सगळं गिव्हन आहे. वेट दिलेलं आहे ते घेतलं आपण याची इट इज. मासचं रिलेशन दिलेलं आहे मास ऑफ अर्थ आणि मास ऑफ मून ते रिलेशन लिहून घेतलं. मास ऑफ काय घेतलं आपण रेडियस ऑफ अर्थ आणि रेडियस ऑफ मून त्याचं रिलेशन दिलं आपण ते जसं तसं लिहून घेतलं. याचं युनिट येत नाही लक्षात ठेवा कारण केजी युनिट गेट कॅन्सल. म्हणजे जर असं असेल या ठिकाणी या मासचं युनिट काय असणार आहे केजी आणि याचं युनिट काय असणार आहे केजी. तर केजी गेट कॅन्सल. याचं युनिट काय असणार आहे मीटर किंवा किलोमीटर. याचं युनिट मीटर गेट कॅन्सल. युनिटलेस असतं. रेशो आहेत. रेशो कधी सारख्या क्वांटिटीज असतील त्यांना युनिट नसतं. आता वेट ऑन द अर्थ इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला वेट ऑन द अर्थ किती काय घेऊ शकतो आपण 750 इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो वेट म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असतो G/r². याचा वापर करून आपण कॅल्क्युलेट करू शकतो काय याच्यावरून. हां, याचा वापर करून आपण मास काढून घेतलं त्या हे मॅनचं मास ऑफ द पर्सन. तर मास ऑफ द पर्सन इज इक्वल टू आपला मास पाहिजे. हे RE मल्टिप्लायमध्ये गेलं GME आपण डिवाइडमध्ये आलं. तर आपण जसं सिंपल भाषा आता काय केलं स्टेप बाय स्टेप एकदा परत एकदा सांगतो तुम्हाला. लक्षात ठेवा याला विसरू नका कारण हे महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. ठीक आहे. ओके, वेट ऑन द अर्थ किती असणार आपल्याकडे वेट आपल्याला माहिती आहे 750 न्यूटन दिलेलं आहे. M म्हणजे मास ऑफ द मॅन
जी म्हणजे ॲक्सिलरेशन टू युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ME म्हणजे मास ऑफ द अर्थ आणि RE म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ त्याचा स्क्वेअर, तो ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला. वेट म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि हे वेट इक्वल आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि वेट इक्वल असतात. लिहिलं, पण आपल्याला M काढायचे. मग मी इकडे शिफ्ट केलं, इकडे लिहिलं, बाकी काहीच नाही केलं या स्टेपमध्ये. मग हे RE डिवाइडमध्ये RE स्क्वेअर मल्टिप्लायमध्ये जाईल, GME मल्टिप्लायमध्ये डिवाइडमध्ये जाईल. तर आपला M इज इक्वल टू काय बनेल, M स्मॉल m म्हणजे मास ऑफ द पर्सन इज इक्वल टू 750 REचा स्क्वेअर डिवायडेड बाय GME. ओके, एक झालं आपल्याला. आता दुसरं वेट ऑन द मून. तर वेट ऑन द मून म्हणजे काय, मूनवर गेल्यानंतर मग त्यावेळेस आपण फॉर्म्युला काय करणार, सरळ वेट ऑन द मून म्हणजे काय, मास ऑन द मून. ओके, काय केलं आपण, मास ऑन द मून युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मूनवरचं वेट काढायचे म्हणजे मास कोणाचं घेणार, मग मूनचं मास घेणार आणि मूनवरचंच वेट काढायचे म्हणून रेडियस कोणाचं घेणार, मूनची रेडियस घेणार आणि त्यानुसार ठेवलं. पण आपला माहिती आहे जर आपण मूनवरती गेलो मास ऑफ द पर्सन बदलणार आहे का, आपण आताच पाहिलं होतं. मास जी अशी क्वांटिटी आहे जी काय होते, बदलत नाही. मास ही क्वांटिटी सारखी राहते. म्हणजे मूनवर गेल्यानंतर याच्यावरती मास किती होतं बा, आपण जर या ठिकाणी पाहिलं होतं त्याच्यावरती मास किती होतं, 750 RE स्क्वेअर बाय GME हे मास होतं कुठं, अर्थवरचं. मूनवर गेल्यानंतर मास तेच राहणार आहे, हे G मास ऑफ मून डिवाइड बाय रेडियस ऑफ मूनचा स्क्वेअर, जसं तसं ठेवलं आपण. मग हे मास ऑफ मून मास ऑफ पर्सनची जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज आपण या ठिकाणी ठेवलेली आहे, ती बदलणार नाही आहे. कारण मास तुम्ही कुठे जा, मूनवरती जा, कुठल्याही प्लॅनेटवरती जा, इक्वेटरला जा, पोलला जा, ते सारखं राहतं. ते ॲज इट इज ठेवून दिलं आणि हे जसं आलं तसं. याच्यात कॅन्सल होणारे फॅक्टर कोणकोणते आहेत पहा, हा जी गेट कॅन्सल. आपण याला काय करू शकतो, मग जी कॅन्सल झाल्यानंतर मी काय करतो, हे M मास ऑफ मून डिवाइड बाय मास ऑफ अर्थ लिहून घेतो, कारण मला याची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि काय, रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर डिवाइड बाय मास ऑफ अर्थचा स्क्वेअर, फक्त वेगळं केलं म्हणजे मासला मास डिवाइडमध्ये घेतलं आणि रेडियसला रेडियस डिवाइडमध्ये घेतलं, कारण मला याचा रेशो माहिती आहे. ओके, रेशो लिहून घेतला, 81 पाहिजे या ठिकाणी. ठीक आहे, चालेल. तर आपलं काय 750 ॲज इट इज मास ऑफ मून डिवाइड बाय मास ऑफ अर्थ. आपण रेशो घेतला होता काय, मास ऑफ अर्थ डिवाइड बाय मास ऑफ मून इक्वल टू किती होता रेशो आपल्याकडे, 81 होता. मास ऑफ अर्थ डिवाइड बाय मास ऑफ मून. पण इथं मास ऑफ मून डिवाइड बाय मास ऑफ अर्थ आहे, तर काय येणार 1 डिवाइड बाय 81. त्या ठिकाणी 81 पाहिजे, तर 1 डिवाइड बाय 81 इंटू आपल्याकडे रेशो होता कोणता, रेडियस ऑफ अर्थ डिवाइड बाय रेडियस ऑफ मून इक्वल टू काय रेशो होता आपल्याकडे, 1 डिवाइड बाय याचा रेशो काय होता अर्थसाठी, हां ठीक आहे 1 डिवाइड नव्हतं याच्यामध्ये, डायरेक्टली रेशो काय होता आपण आता घेतलं होतं 0 काय होतं आपल्याकडे 3.7 राईट. मग आपल्याला त्याचा स्क्वेअर पाहिजे, तर याचा स्क्वेअर केला याचा स्क्वेअर होईल. म्हणजे रेडियस ऑफ अर्थ डिवाइड बाय रेडियस ऑफ मून यांचा स्क्वेअर म्हणजे 3.7चा स्क्वेअर ॲज इट इज ठेवलं. मग याला कॅल्क्युलेट करायचं, तर कॅल्क्युलेट तुम्हाला करता येईल, त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. त्याला अप्रॉक्सिमेटली तुम्ही 80 घेतलं तर काही फरक पडत नसतो तेवढा जास्त. तुम्हाला जे कॅल्क्युलेशनचा बेस्ट वे असेल त्या वेळेने तुम्ही कॅल्क्युलेशन करा. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला किती व्हॅल्यू 126.8 न्यूटन एवढं वेट येईल. ओके, तर अशा प्रकारे आपण त्याचं वेट काढू शकतो. ओके, तर वेट ऑन द ओके. हे जर तुम्हाला लॉजिकली जर तुम्ही वापरलं असतं किंवा कन्सेप्ट वापरली असती, जर आपलं हे माहिती असतं की ॲक्सिलरेशन गर्दी 6 टाइम्स कमी होणार आहे, तर वेट 6 टाइम्स कमी होणार आहे, असं केलं असतं तरी डायरेक्ट उत्तर आलं असतं. म्हणजे वेट जवळपास 1/6 आहे. पण आपला पहा याला एवढ्या प्रोसेस करून उत्तर काढलं. हे करतो आपण थेरीसाठी. जर MCQमध्ये प्रश्न आला आता असं सोडवायचं. कसे शॉर्टकट सांगतो तुम्हाला, पक्क लक्ष द्या. शॉर्टकट कळणं गरजेचं आहे, कारण आपल्याला जर माहिती असेल, आपल्याला माहिती आहे वेट किती आहे, वेट इज इक्वल टू mg असतं. मग जर आपला माहिती असेल ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी जीची व्हॅल्यू काय असेल, किती टाइम्स कमी होते, मूनवर गेल्यानंतर 6 टाइम्स कमी होते, तर वेट पण काय होणार आहे 6 टाइम्स कमी होईल. म्हणजे मूनवर गेल्यानंतर वेट ऑन द मून इज इक्वल टू वेट ऑन द अर्थ डिवाइड बाय किती येणार आहे 6 येणार आहे. मग वेट ऑन द अर्थ किती आहे ठेवून द्या 7, मला वाटतं 750 आहे डिवाइड बाय 6. याचं कॅल्क्युलेशन करा, याचं डिव्हिजन केल्यानंतर जवळपास एवढीच व्हॅल्यू येते. त्याचा आन्सर हेच येतं. हा शॉर्टकट वे आहे. म्हणजे तुम्हाला कळालं की ॲक्सिलरेशन ग्रॅव्हिटी 6 टाइम्स कमी होते, वेट 6 टाइम्स कमी, वेटला 6ने डिवाइड करा, तुम्हाला वेट मिळून जातं. म्हणजे एवढी प्रोसेस करून उत्तर. हां लक्षात ठेवा, ही मेथड क्लासमध्ये यूज करू नका. हां मित्रांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही सांगू शकता फास्टमध्ये असं, पण एक्झाममध्ये लिहिते वेळेस टीचरसमोर शांतपणा करायचा नाही, कारण तुम्हाला त्यावेळेस या स्टेपनी लिहिला तरच मार्क मिळतील. ही स्टेप 11-12 क्लासमध्ये यूज केली जाते. म्हणून ही स्टेप मित्रांसोबत इम्प्रेशन करण्यासाठी करू शकता, पण आपल्या स्वतःला जर तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं असेल तर मात्र तुम्ही या स्टेपनी फॉलो करत येऊन उत्तर काढा. चालेल, अशा ट्रिक्स तुम्हाला मिळत जातील. तुम्ही फक्त तयार राहायचा, अभ्यास करण्याची तयारी तुमच्याकडे असेल तर काही करूया. आता शेवटी एक क्विक रिव्हिजन घेऊया दोघांमधला डिफरन्स. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं क्लासमध्ये की आपण
सुरुवातीलाच की मास आणि वेटमधला डिफरन्सचा क्वेश्चन येऊ शकतो. तेच पण आपण रिवाइज करणार आहेत. काय व्हॉट इज मीन बाय मास? अमाऊंट ऑफ मॅटर इन द बॉडी इज कॉल्ड ॲज अ मास. व्हॉट इज मीन बाय वेट? इट इज मेजर ऑफ अमाऊंट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट बाय द ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी. किंवा सोप्या भाषेमध्ये वेट इज इक्वल टू काय असणार आहे? मास इंटू ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी किंवा फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ वेट. इट इज ऑलवेज कॉन्स्टंट फॉर बॉडी. एखाद्या बॉडीसाठी ते काय राहतं? कॉन्स्टंट राहतं. तुम्ही कुठे जा इट विल नॉट बी चेंज, बट इट इज अ मेजर ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण हा वेट म्हणजेच एक प्रकारचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगवेगळ्या प्लॅनेटवरती वेगवेगळा असतो. त्यामुळं वेट पण काय असेल? वेगवेगळं असेल. म्हणजे वेट काय असणार आहे? वेगळ्या ठिकाणी वेगळं असेल, म्हणून हे प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं. मग आपला मासचा फॉर्म्युला काय? मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. हे तुम्ही भरपूर ठिकाणी फॉर्म्युला वापरला असेल, महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. पण वेट इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? मास इंटू ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी. तेच आपलं वेट इज इक्वल टू काय पाहिलं आपण? mg. आणि सगळ्यात महत्त्वाचं की इट इज अ स्केलार क्वांटिटी, कारण डायरेक्शनवरती डिपेंड नाही आहे, पण वेट इज अ फॅक्टर क्वांटिटी. आणि तेच अजून लिहायचं असेल एखादा डिफरन्स तुम्ही लिहू शकता. मास कॅन बी मेजर इन kg आणि वेट कॅन बी मेजर इन न्यूटन. जर तुम्हाला लिहायला 4 पॉईंट मिळाले नाहीत तर, कारण जनरली 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकतो. मिनिमम 4 पॉईंट पाहिजे. जर 4 पॉईंटपैकी एखादा पॉईंट जर विसरत असेल तर याचं SI युनिट काय लिहिणार? kg आणि याचं SI युनिट वेटचं काय लिहिणार आहेत? न्यूटन. आलं लक्षात? तर अशा प्रकारे असेल. तर थँक्यू. या ठिकाणी थांबूया आपण. हे पहा, हे आपल्या ॲपचं हे स्कॅनर आहे. स्कॅन केल्यावर तुम्हाला ॲप्लिकेशन मिळेल. प्ले स्टोअरवर जाऊन ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये नोट्स आहेत. 11-12च्या आहेत, 9-10च्या आहेत, सगळ्या CBSEच्या पण आहेत, स्टेट बोर्डच्या आहेत, अनेक ठिकाणच्या नोट्स आहेत. तर तुम्ही त्या नोट्स फ्रीमध्ये घेऊ शकता. आणि त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल, त्याच्या जाऊन तुम्ही त्याही ठिकाणी जाऊन नोट्स घेऊ शकता. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. आणि हो, लाईक तर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. होऊ द्या मित्रांनाही फायदे. आणि मी सांगितलेल्या ट्रिक्सचा वापर करून मित्रांमध्ये इम्प्रेशन करायला विसरू नका, कारण नॉलेज असेल, टॅलेंट असेल तर इम्प्रेशन पडलंच पाहिजे. चालेल? त्या ठिकाणी थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.